काय सांगाल, आज तुमच्या नेत्यानं पदभार स्वीकारलेला आहे, तुम्ही स्वतः उपस्थित होता आणि आशीर्वाद देखील दिला. या दिवसासाठी ही आम्ही सगळे MIMचे लोकांनी जे प्रयत्न केले होते, लोकांनी जे विश्वास दाखवला होता MIM पक्षावर, 33 कॉर्पोरेटर्स निवडून आले होते आणि आज हे विरोधी पक्ष नेत्याचा बहुमान आम्हाला मिळालेला आहे. समीर साजिद बिल्डर अनेक वर्षापासून आमचे एक सक्रिय कार्यकर्ते होते. खूप त्यांनी मजलिससाठी MIMसाठी परिश्रम घेतलेले होते आणि त्यांना हे संधी देण्यात आलेली आहे. आमची अपेक्षा हे आहे की सर्व 33 कॉर्पोरेटर्स जे आहे ते आता आपल्या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहील आणि जे आम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याच्यावर ते खरे उतरतील. एक महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर तुम्ही जे म्हणता, तर या शहराला पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे. उन्हाळा देखील आला आहे आणि अशामध्येच बरेच जण आहेत तर कोणी नेते बोलायला तयार नाही सध्या. काय आहे की आमच्या माहितीप्रमाणे हे जे कंपनी जे काम करत आहे यांनी सगळ्यांना मॅनेज केलेले आहे आणि सगळ्यांना मॅनेज केलेले आहे. मी आपल्याला या महानगरपालिकेमध्ये उभे राहून तुम्हाला एक खूप जबाबदारीने हे बोलतो, कारण ज्या स्कीम जितक्या पैशाने जे सुरू झाली होती, आज त्याचं एस्केलेशन जे आहे आम्ही समजू शकतो की 5% 10% जे आहे ते एस्केलेशन होऊ शकतं, पण इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे कोट्यवधी रुपयाचं एस्केलेशन होत आहे. आणि इश्यू काय आहे की 50 किलोमीटरपासून आपल्याला लाईन टाकायची होती, शहरामध्ये जे लाईन ऑलरेडी आहे त्याला दुरुस्त करून नवीन लाईन टाकायची होती आणि एक 52 टाक्या आपल्याला उभे करायचं होतं. तर अशा का झालेलं आहे इतकं मोठं की जे ओरिजिनल कॉस्ट होती त्याच्यापेक्षा किती पटीने हे जास्त त्याचा रेट आता काढण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे वॉटर वर्क्सचे जे मंत्री आहे तेही याच्यामध्ये सामील आहे आणि खूप सारे. नाही तर आमची मागणी हे आहे की याची इन्क्वायरी अँटी करप्शन ब्युरो, सेंट्रल अँटी करप्शन ब्युरो जे CBIचा विंग आहे, महाराष्ट्र सरकारच्या अँटी करप्शन ब्युरोची बोलत नाही मी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आता मी जे हे आरोप करत आहे त्या आरोपमध्ये तथ्य नाही आहे, मग तुम्ही हे मागणी करणार आहे का? ही मागणी मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना, आमदार, खासदार, मंत्र्यांना, एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना आणि जे दुसऱ्या पक्षांचेही नेते आहे ते सगळं मिळून आपण याच्यामध्ये काही झोल झालेला नाही आहे, काही पैशाचा विल्हेवाट झालेला नाही आहे, हे आपल्याला मान्य नसेल तर मी जे मागणी करत आहे की CBIच्या अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत आपण याची इन्क्वायरी लावणार आहे का की हे जे कोट्यवधी रुपये जे हैदराबाद बेस्ड कंपनी आहे त्यानं कशा प्रकारे सगळ्या लोकांना मॅनेज केलेले आहे हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून आता तुम्ही मला उत्तर देण्याच्या ऐवजी तुम्ही हे सांगायला पाहिजे की इम्तियाज जलीलने जे मागणी केलेली आहे ते महापौरालाही मान्य असेल, ते सगळ्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही मान्य असणार आहे की हो आपण याची चौकशी लावू. आणि चौकशी कोणत्या स्टेट एजन्सी मार्फत नाही, कारण स्टेटचे खूप सारे मंत्री लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि वॉटर वर्क्सचे जे मंत्री आहे त्यांनी तर खूप पैसे याच्यातून कमावलेले आहे. नाही तर मी तुम्हाला जे बोलत आहे तुम्ही हे मागणी करा की याची इन्क्वायरी लावा, मी खोटं ठरलं तर माझ्यावर कारवाई करा. महाराष्ट्र सरकार जो है दावोस का इन्वेस्टमेंट हो या दूसरे कई करोड़ों के हज़ारों के इन्वेस्टमेंट की बात कर रही है यहाँ पे, लेकिन बेरोजगारी का जो आंकड़ा है वो कंटिन्यू बढ़ता जा रहा है. देखिए ये डेवोस जो है ये डेवोस के अंदर जितना मंत्रिमंडल जाता है, मुख्यमंत्री जाते हैं, वहाँ पे अगर देखेंगे कि जो हमने इतने लाख करोड़ रुपए के हमने है तो एग्रीमेंट साइन किए हैं, ये कौन से एग्रीमेंट होते हैं? जो एक कंपनी ऑलरेडी एस्टैब्लिश है, उन्हें अपना कुछ एक्सपांशन करने का है तो वो आप यहाँ पे भी कर सकते हैं, लेकिन सिर्फ वहाँ पर जाकर ये दिखाने की कोशिश की जाती है कि महाराष्ट्र के अंदर इससे पहले भी डेवोस तो हर साल जाते हैं. आज से 5 साल 10 साल पहले जो डेवोस के अंदर जो एग्रीमेंट हुए थे कितने एग्जीक्यूट हुए हैं करके इसकी जानकारी हम हुकूमत से मांगना चाहते हैं. वरना बोलने के लिए तो आंकड़े आप बहुत बड़े बड़े बता देते हैं कि इतने लाख करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट हम लेके आए हैं करके, लेकिन हकीकत में जो एस्टेब्लिश्ड इंडस्ट्रीज़ है जिसका आप MOU यहाँ पे कर सकते हैं, जो लोकल की इंडस्ट्री है उसको आप डेवोस में लेके जा रहे हैं.
समझ लीजिएगा, एक स्थानिक इंडस्ट्री का जिसका आप एग्रीमेंट है तो यहाँ पे कर सकते हैं, लेकिन उसको आप प्लेन का टिकट दे के है तो डिवोर्स लेके जा रहे हैं और कह रहे हैं कि अब तुम्हारा एग्रीमेंट, हम दोनों का एग्रीमेंट जो है हम वहाँ पे बैठ के करेंगे ताकि हम दिखा सके कि हमने इतने इतने लाख करोड़ रुपये के इन्व्हेस्टमेंट लाए हैं. तरी सर महायुती सरकार जे आहे ते एक हालचाल करते, म्हणजे त्याचा एक निर्णय होणार आहे, तो म्हणजे लव जिहाद विरोधी कायदा आणण्यासाठी. आणा ना, आम्ही स्वागत करेल त्याचं, बरं, आम्ही स्वागत करेल. तुम्ही कायदा कशासाठी आणणार आहे की बळजबरीने कोणी लग्न करू शकत नाही, याचं आम्हीही समर्थन करणार आहे. पण तुम्ही प्रेम करण्यासाठी थांबवणार आहे का कायदे आणून? की कोणताही मुला कोणत्याही जातीचा असेल तर ती कोणत्याही जातीच्या मुलीसोबत ते प्रेम करू शकत नाही. आणि समजा इंटरकास्ट ते त्यांचं प्रेम झाला आणि त्याच्यानंतर ते लग्न करत आहे, स्वखुशीने लग्न करत आहे, तर जगातला कोणत्याही कायदा त्यांना थांबवू शकत नाही. हे अशा प्रकारचे घाणेरडे मुद्दे आणून ते मुख्य मुद्दे जे आहे त्याला भटकवण्याचा प्रयत्न हे करत आहे बरं सरकार. ते आपण पाहतोय ज्या ठिकाणी सर्व कारभार चालतो, मंत्रिमंडळ जिथून चालतं, तर त्या ठिकाणी लाच घेताना नरहरी झिरवळ यांचे अतिशय जवळचे कर्मचारी आढळलेले होते. त्यानंतर अशा काही घटना ज्या आहेत त्या इतर काही म्हणजे छोटी मंत्रालय महानगरपालिकेत सुद्धा घडू शकतात किंवा असं होऊ शकतं. बहुतेक त्यांचे जे पक्षातले मोठे नेते आहे त्यांना ट्रेनिंग दिली नसेल की बाबा पैसे खायचे असेल तर मंत्रालयामध्ये आणू नये, पैसे खायचे असेल तर कोणत्या हॉटेलमध्ये बोलवा, तुमच्या घरीमध्ये पैसे पाठवा, हे ट्रेनिंग द्यायला पाहिजे आहे. त्यांच्याकडे खूप सीझन्ड असे भ्रष्टाचारी लोक आहे की त्यांनी नरहरी झिरवळला सांगितलं असते की बाबा कशाला तू मंत्रालयामध्ये पैसे घेतलं, आम्ही तुम्हाला सांगतो ना कुठे कुठे पैसे घ्यायचं असतं करके. तर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही आहे. एक बिचारा पकडलेला आहे, सगळे लोक तसंच आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशन होते त्याच्यातून तुम्हाला काय अपेक्षा आहे? नाही, काय आहे की दुर्दैव हे आहे की हे अर्थसंकल्प जे आहे अजितदादा दरवर्षी ते प्रस्तुत करायचे, आज ते नाही आहे. महाराष्ट्र सरकारला आम्हाला एकच प्रश्न विचारायचे आहे की तुम्ही अर्थसंकल्पामध्ये मोठे मोठे आकडे सांगणार आहे, तुम्ही आम्हाला हे सांगा की महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा किती आहे. आणि हे जे लाडली बहीण किंवा तुमचा जे लाड सुरू आहे फक्त मतांसाठी, मतांच्या लालसासाठी तुम्ही हे सगळं जे लाड करत आहे त्याचा बोजा महाराष्ट्राची जे ट्रेजरी आहे, महाराष्ट्राचं जे बँक बॅलन्स आहे त्याच्यावर किती परिणाम होत आहे याचा आकडे तुम्ही दाखवा. पण असं जरी असलं तरी या लाडक्या बहीण योजनेवर कोणताच परिणाम होणार नाही किंवा ती बंद होणार नाही असं ते फडणवीस म्हणतात. पण ग्रॅज्युअली तुम्ही सांगा ना आम्हाला की किती लोकांचं, हजारोंच्या संख्येने नाही लाखोंच्या संख्येने त्याचा आकडा ते कमी करत आहे. म्हणजे निवडणूक आली तर सगळे बहीण त्यांचे लाडली होते, निवडणूक संपल्यानंतर जिंकल्यानंतर इतके लाख लोक आम्ही कमी करत आहे, तुम्हाला ते पैसे देणार नाही आहे करके. मग तर फक्त पैसे बंद करणार आहे का त्यांच्यावर FIR ही करणार आहे? कारण ते पैसा जे आहे ना ते देवेंद्र फडणवीसच्या खिशातून गेलेले नाही आहे, एकनाथ शिंदेच्या खिशातून गेलेले नाही आहे, ते माझ्या आणि तुमच्या पैसा आहे. टॅक्स आम्ही जे भरतो प्रामाणिकपणे ते आमचा पैसा आहे, कोणीतरी असंच लाटून घेतलेला आहे. आणि आता ते सरकार म्हणत आहे की आता पुढे त्यांना देणार नाही. जे दिलेले आहे ते पैसा तुम्ही परत घेणार आहे का, हे आम्ही प्रश्न त्यांना विचारतो. ओके, थँक्यू सर.